पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये एकूण 62,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे। अजूनपर्यंत पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या 45,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 36,000 शेतकरी यांनीच फार्मर आयडी काढलेला आहे। उर्वरित 9,000 जे शेतकरी आहेत त्यांना कृषी अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांनी वारंवार संपर्क करून देखील त्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही। पुढील 15 मे पर्यंत जर सर्वांनी फार्मर आयडी काढले तर त्यांचा पीएम किसानचा लाभ सुरू राहणे शक्य होईल, अन्यथा त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना याद्वारे मी विनंती करतो की आपण सर्वांनी फार्मर आयडी हा काढावा, जेणेकरून आपला पीएम किसानचा लाभ व तसेच कृषी विषयक इतर योजनांचे मिळणारे लाभ हे अव्याहत चालू राहतील। फार्मर आयडी काढण्यासाठी प्रशासनाकडून डेडलाईन जारी। फार्मर आयडी न काढल्यास लाभ बंद होण्याची शक्यता। 15 मे पर्यंत फार्मर आयडी काढणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार। शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा। पीएम किसान योजना लाभ आणि कृषी विषयक विविध योजनांचे लाभ अविरत सुरू राहतील। तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याबाबत केलं आवाहन। ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत खेड तालुक्यात 62,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची केली नोंदणी। आजपर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 45,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 36,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला। कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून उर्वरित 9,000 शेतकऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही फार्मर आयडी काढण्याकडे शेतकऱ्यांनी केला कानाडोळा। चाकण एमआयडीसी मधील कामगार संघटनांमधील धुसफूस चव्हाट्यावर। भांबोली येथील दाना इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील कामगार संघटनेमध्ये दुही। शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बेंद्रे यांच्याकडे पैशाची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज। शिवगर्जना कामगार संघटनेचे सभासद सुदर्शन दानखिले, दत्ता शिंदे आणि बालाजी खांकाळ यांच्या विरोधात संघटनेची तक्रार। अध्यक्ष संतोष बेंद्रे यांना धमकी देत कामगारांमध्ये दहशत निर्माण केल्याचेही पोलिसांकडे केलेल्या अर्जात नोंद। कंपनीत काम करणारे दानखिले, शिंदे, खांकाळ यांनी संघटनेच्या नावाचा गैरवापर करून कंपनीच्या कामाच्या वेळी कामाच्या ठिकाणी शॉप फ्लोअर जाऊन कामगारांना धमकावणे, शिवीगाळ करणे आणि त्यांच्याकडून दमदाटीने आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊन कागदपत्रे तसेच पैसे गोळा केले जात असल्याचे गंभीर आरोप संतोष बेंद्रे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत। जनगणना काम नाकारलं म्हणून खेड तालुक्यातील तब्बल 429 अंगणवाडी सेविकांना बजावल्या नोटिसा। जनगणनेचं काम नाही स्वीकारलं तर जनगणना कायदा 1948 अंतर्गत अंगणवाडी सेविका कारवाईस पात्र ठरणार। खेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिल्यानेही प्रशासनाकडून उगारण्यात आला कारवाईचा बडगा। दोन दिवसांपूर्वी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात पांगरी गावाजवळ वाहत्या पाण्यात बुडालेल्या महिलेचा 10 किलोमीटरहून अधिक दूर आढळला मृतदेह। दावडी गावच्या म्हसाडे वस्तीजवळ मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास पाण्यावर तरंगलेल्या स्थितीत आढळला मृतदेह। कविता देवी उर्फ सविता ब्रिजेश कुमार, वय 28, राहणार पांगरी, मूळ उत्तर प्रदेश असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव। माहेरी आलेल्या महिलेच्या गळ्यातील 2.5 तोळे आणि आईच्या गळ्यातील 4.5 तोळे सोन्याच्या मंगळसूत्रावर झोपेत असतानाच चोरट्याने मारला डल्ला। साबुडी गावच्या हद्दीत 23 एप्रिल रोजी रात्री 10 ते 24 एप्रिल रोजी सकाळी 7च्या दरम्यान घडला चोरीचा प्रकार। रात्री झोपेत असताना चोरट्याने गळ्यातून सोन्याचे दागिने लांबविले। अंकिता खोंड आणि संकेत खोंड या पती पत्नींवर संशय। आशा संतोष शिंदे वय 41, राहणार टोकेवाडी कडूस यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात महारेरा यांच्या आदेशानुसार चाकण येथील एक्झर्बिया चाकण डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पातील तक्रारीनंतर काही मालमत्ता थकबाकी वसुलीसाठी सार्वजनिक लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येणार। खेड तहसील कार्यालयात 7 मे रोजी सकाळी 11 वाजता एक्झर्बिया चाकण या प्रकल्पातील काही मालमत्तेचा होणार लिलाव। तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी प्रशांत बेडसे यांची माहिती।
लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी तहसील कार्यालयाच्या 02-135 22 20 40 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे करण्यात आले आवाहन. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी कंटेनर टेम्पोचा विचित्र अपघात. अपघातानंतर मार्गावर वाहतूक कोंडी. टेम्पो आणि कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने कोसोदूर वाहनांच्या रांगा. प्रवासी वाहन चालक हैराण. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस यंत्रणाही हतबल. राजगुरुनगर एसटी बस स्थानकातील चोरीच्या घटना थांबेना. एसटी बसमध्ये चढताना महिला प्रवाशाच्या बॅगेतील मौल्यवान दागिने असलेले पाकिट लांबविले. शारदा विष्णू निघोट वय 54 सध्या राहणार घाटकोपर मुंबई, मूळ राहणार निघोटवाडी तालुका आंबेगाव यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद. शारदा निघोट या महिला 3 मे रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास राजगुरुनगर बस स्थानक येथे राजगुरुनगर वाडा मार्गावर जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना घडला प्रकार. चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम आणि कागदपत्र असलेले पाकिट असा 4.5 लाखांचा ऐवज केला लंपास. बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगल्या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक. प्रवीण अशोक प्रधान वय 22 राहणार बीड वस्ती चाकण याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चाकण गावच्या हद्दीतील पठारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या जागेत 4 मे रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास पोलिसांची कारवाई. पोलीस शिपाई महेश कोळी यांची फिर्याद. उत्तर प्रदेश येथील टेम्पो चालकाने पाईनवूड या लाकडाच्या 3 टन वजनाच्या फळ्या मालकाच्या संमतीशिवाय परस्पर विकून केला अपहार. जितेंद्र सिंग यादव वय 30 राहणार गाजीपूर उत्तर प्रदेश याच्यावर उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्मित अमरचंद गोगरी वय 36 राहणार ठाणे यांची फिर्याद. टेम्पो चालक जितेंद्र सिंग याने जगाडिया गुजरात येथील जयंत पॅकिंग इंडस्ट्रीमधून स्मित गोगरी यांच्या कंपनीच्या टेम्पोमध्ये माल भरून भांबोली येथील जयवूड पॅलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये खाली करण्यासाठी जाताना 3 टन वजनाच्या फळ्या परस्पर विकून मालाचा केला अपहार. जगाडिया गुजरात ते जयवूड पॅलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी भांबोली दरम्यान 21 ते 23 एप्रिल दरम्यान घडला प्रकार.